आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत. बबी, तुमचं एक वक्तव्य सध्या समोर आलेलं आहे. तुम्ही म्हटलं की एक मौलाना म्हणाला की 19 मुलं जन्माला घाला. नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगणार? त्या दिवशी जेव्हा त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही पाहत होतो ते खुलेआम बोलत होते की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणे, पण तरी मला लाज वाटते म्हणे की मला पाहिजे होते 35 ते 40 मुलं आणि मी फक्त 19 दिले म्हणे आणि म्हणून मला माझा कोरम पूर्ण नाही झाला म्हणे. या पद्धतीने एक मौलाना जेव्हा हा बोलते तर आमचे हिंदूंना मी एवढीच विनंती करन की 19 मुलं ते करतात आहे, आपण 3 ते 4 किमान मुलं केले पाहिजे. यांना हिंदुस्थानना पाकिस्तान बनवायचं आहे, तर आमच्या हिंदुस्थानवर ज्यांना ज्यांना प्रेम असन ते यांना कशी तुम्ही टक्कर देणार आहे? प्रत्येक टेररिस्ट अटॅक म्हणजे त्यांचे नावं जर आपण वाचले तर कोणाचे नावं होते? एकही हिंदू नाव त्याच्या टेररिस्टमध्ये नव्हता. पुलवामा पा, 26/11 पा, दिल्ली बम ब्लास्ट पा, जिथे जिथे अटॅक झाले त्यांचेच मुलं आहे. ते 19 पैकी 15 ते फक्त त्या टेररिस्टसाठी ते पाठवतात. आणि आपण जे मुलं जन्माला घालतोय ते एक आणि एकावरनं 2 केले तर खूप झाले असं म्हणतो आहे. जर त्यांना त्यांची दृष्टी असन की हिंदुस्थानला अतिक्रमण करून पाकिस्तान बनवायचं आहे तर आपणही विचार केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपणही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. बबी, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीसाठी 2 ठाकरे एकत्र येत आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार आहे. कसं या युतीकडे पाहता तुम्ही? मुंबईमध्ये ठाकरेंची सत्ता बसेल असा दावा त्यांच्याकडनं केला जातो. हां, त्यांच्याकडनं काही दावा करू शकतात. आता जर उद्धव ठाकरेजींचे नगर परिषद, नगरपंचायत जर आपण पाहिले त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा नंबर कोणाचा जर असेल तर ते उद्धव ठाकरेजींचा आहे. त्यांचे स्वतःचे पक्षाचे कार्यकर्ते जे उभे होते बिचारे, ज्यांनी आयुष्यभर उभाटासाठी आणि उद्धव ठाकरेजींसाठी सतरंज्या उचलल्या, त्यांचे प्रचाराकरिता सुद्धा उद्धव ठाकरेजी घरातून बाहेर नाही निघाले आणि सगळ्यांचे मेजॉरिटी पराभव झाले. आणि तीच परिस्थिती मुंबई महानगरपालिकामध्ये राहणार आहे. त्यांच्या प्रेम जो उतू बाहेर येत आहे, सगळे एकत्रित ते म्हणतात आम्ही येतो आहे, ते फक्त त्यांची दुकानं चालू ठेवण्यासाठी. पण यावेळीस मुंबईचं चित्र वेगळं दिसणार आहे आणि तिथे BJP, भारतीय जनता पार्टीचं झेंडा आणि भगवा हे मुंबईमध्ये लागणार आहे, त्यालामध्ये काही शंका नाही. मुंबईत महापौर कोणाचा बसेल? आज मी एवढंच सांगू शकते तुम्हाला की आम्ही सगळे युतीमध्ये लढतो आहे. मुंबई महानगरपालिका आमचे जे वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं आहे, पण आमचा विश्वास आहे की यावेळीस मुंबई महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचाच झेंडा लागणार आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. भाजपचा महापौर होईल. भाजपचंच महापौर तिथे होणार आहे, त्याच्यामध्ये कोणीही शंका आणि डाऊट ठेवू नये. अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आहेत. आजपासून नामांकन अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची आणि मनसेची युती या ठिकाणी झाली, परंतु महायुतीत मात्र अजूनही जागा वाटप झालं नाही. कुठं नेमकं अडलेलं आहे? जागा वाटपाहून मतभेद असल्याचं बोललं जातं. कोणामध्ये? उद्धव ठाकरेजी आणि महायुतीमध्ये भाजप, ठाकरेंची शिवसेना किंवा मग युवा स्वाभिमान. अच्छा, ते आमचे नेते सगळे ठरवत आहे आणि आपले कार्यकर्त्यांना सगळ्यांना पार्टीकडनं आदेशही सुद्धा आहे की आपण आपलं काम करावं. आमची जशी युती ठरली आणि सीटांवर जसाही निर्णय झाला ते आम्हाला सगळ्यांनी कळवणार आहे. आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून आमचे जे उमेदवार आहे नगरसेवकासाठी उभे आहे त्यांनासुद्धा आम्हीसुद्धा हेच आवाहन केलं आहे की आपण आपले प्रभागात लोकांच्या संपर्कात लोकांमध्ये राहून आपलं काम पूर्ण करा आणि जेव्हाही युती ठरवण्यात आली तर तेव्हा पुढचं काम करणारच आहे आपण. 12 पैकी 6 ठिकाणी विजय मिळालेला आहे भाजपला. अचलपूरमध्ये जर पाहिलं तर उमेदवार होत्या रुपाली मातने, सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आहेत विदर्भामध्ये. तुम्ही त्यांचा प्रचार केलेला? मी प्रचार तर माझे पक्षाने जिथे जिथे मला आदेश दिले त्या सगळी ठिकाणी मी प्रचार केला. वरुडला केला, सिंदुर्दुर्गला केला, अचलपूरला केला, दारणीला केलं. म्हणजे जिथे जिथे मला वाटलं आणि आमच्या उमेदवारांना वाटलं की ताई आल्या तर आम्हाला आमच्या मतांमध्ये फायदा होईल. आणि अभय मातने पहिल्यापासून होता की विदर्भात सगळ्यात जास्त लीडमध्ये निवडून आमची येणारी सीट आहे आणि 22 वर्षापासून एक डेडिकेटेड कार्यकर्ता आहे आणि त्याप्रमाणे त्यांना तिकीट देण्यात आली. ज्या ठिकाणी चुका झाल्या त्या ठिकाणी पराभूत झाले. पण अभय मातनेबद्दल एवढंच बनू शकते की भारतीय जनता पार्टीने एक सच्चे कार्यकर्त्याची पाठराखण केली आणि तो उमेदवारांनी करून दाखवलं की पूर्ण विदर्भात सगळ्यात जास्त लीडमध्ये तो निवडून आला. तर मला वाटते जो कार्यकर्ता काम करते पक्ष त्याच्या पाठीशी नक्की उभी राहते. पक्षांतर्गत काही चुका झाल्याचं बोललं जाते. चांदूर बाजार आणि चिखलदरामध्ये कसं पाहतो?
जिथे जिथे काही चुका झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये त्याला चांगलं करण्याचं काम आम्ही नक्की करणार आहे. तर जिथे जिथे कमतरता, पण माझं आव्हान नेहमी हेच होतं जनतेला की आमदार आपले आहे, सरकार आपली आहे, केंद्रामध्ये सत्ता आपली आहे, आपल्याला अमरावतीचा विकास करायचा आहे. ते दृष्टीने आपण सगळ्यांनी पाठीशी राहावं. काही वर खाली होत असतात, पण ज्यांनाही आम्ही तिकीट दिले आहे चांदूर बाजारमध्ये, तोही सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीचं खूप जुना आणि गरीब कार्यकर्ता होता. तर त्याची पाठराखण आमच्या पक्षाने केली, तर तिथे काही चूक नाही झाली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच तिकीट दिली होती. नक्कीच या नवनीत राणावता ज्या पद्धतीनं आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार, ही मजबुरीचं युती असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे मुंबईच्या महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसेल असंही मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.